सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नगर तालुक्यातील बारदरी शिवारातील गर्भगिरी फाटा येथे मध्यरात्री घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 जणांना अटक करून 2,88,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सुलभ अंबादास नरसाळे हे 24 जानेवारी रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास बारदारी रस्त्यावरील गर्भगिरी फाटा येथे लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला वाहन थांबून उभे असताना दुचाकीवरून आलेल्या 3 अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्याला कोयता लावून जबरदस्तीने सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हिसकावून पळ काढला होता। रविवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1,550 रुपये भाव मिळाला। कांद्याची 5,216 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1,200 ते 1,550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1,150 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोलटी कांदा 500 ते 1,000 रुपये, जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मुख्य शाखा असलेल्या साई सेवा ग्रामीण पतसंस्था आणि साई सेवा मल्टीस्टेट मध्ये आर्थिक घोटाळा झाल्याने मागील 6 महिन्यापासून ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकल्यात। शनिवारी ठेवीदारांनी मुख्य कार्यालयासमोर ठेवी परत मिळवण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं। तालुक्यात आतापर्यंत सहकारी संस्था क्षेत्रात असे मोठे घोटाळे झाल्याचं उदाहरण नाही, मात्र मागील 6 महिन्यापासून काष्टी येथील नामांकित पतसंस्था आणि मल्टीस्टेटच्या मुख्य व उपशाखांमध्ये ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील युवा शक्तीला समर्पित असून तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या स्वप्नाचा सन्मान करणारा अर्थसंकल्प आहे। शिक्षणापासून ते रोजगारापर्यंतच्या पायाभूत सुविधांना या अर्थसंकल्पातून बळकटी मिळेल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचं आभार मानल्यात। मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशासमोरील आर्थिक व सामाजिक संकटावर उपाय करण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर करणार आहे। या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा नसून महागाई व बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत। अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिहाय करणारा असल्याचं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना माजी मंत्री थोरात म्हणाल्यात, देशामध्ये महागाई बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील कांदा लोहारवाडी शिवारात होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात शनिवारी पहाटे धडक कारवाई करीत 1 JCB सह 1 डंपर ताब्यात घेत महसूल पथकाच्या कारवाईची चाहूल लागताच इतर ट्रॅक्टर व डंपरने मुरमासह स्टॉपवरून पोबारा केला। दरम्यान चांदा व परिसरातील कोट्यावधी रुपयांचा हजारो ब्रास मुद्देमालाचे उत्खनन झाल्याचं आढळून आलंय। बिवट प्रणव क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, परंतु हा निर्णय फक्त नावालाच 1-2 महिन्यासाठी घेण्यात आला। त्यानंतर 28 जानेवारी पासून पुन्हा शेतकऱ्यांसाठी रात्रीची वीज देण्याचा प्रकार सुरू झाल्याने जेऊर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय।
राजकारणातील झंझावती नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ही हानी कधीही भरून न निघणारी आहे अशी भावना युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे। कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोक सभेस कोल्हे यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। विकासाच्या बरोबरीने रोजगार निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे। पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, यासाठी निधींची उपलब्धता होत असून गावातील प्रश्न एकत्रितपणे बसून सोडविण्याचा सल्ला जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय। मंत्री विखे पाटील यांनी मतदारसंघातील गावांमध्ये संपर्क अभियान सुरू केलंय। थेट गावात जाऊन नागरिकांचे प्रश्न समजून घेतानाच विकास प्रक्रियेबाबत स्थानिकांची मतं जाणून घेत आहेत। मंत्री विखे पाटील यांनी पाथरे, बुद्रुक, कोल्हार, भगवतीपूर या गावात जाऊन ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।